नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। सुनील तटकरे यांनी दिला रायगडवासियांना शब्द। सावली देणाऱ्या झाडाला आणि मतदान करणाऱ्या मतदाराला कधीच विसरायचं नाही, आमदार भरत गोगावले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाड विधानसभा मतदारसंघातील लाडवली येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली। विरोधकांकडून सातत्याने वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत। शरद पवारांनी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघाती आरोप अनंत गीते यांनी केला होता। मात्र आता त्याच शरद पवारांचे पाय धरण्याची वेळ तुमच्यावर आली। यापेक्षा नैतिक अधपतन होऊ शकत नाही। ज्यांनी अनंत गीते यांना निवडणुकीत मदत केली त्याचा विश्वासघात केलात, त्यामुळे विश्वास आणि गद्दारीची भाषा तुम्हाला शोभत नाही। त्यामुळे निष्क्रिय तुझे नाव अनंत गीते अशीच यांची ख्याती आहे, असे सुनील तटकरे यांनी अनंत गीतेवर टीका केली आहे। ही लोकसभेची निवडणूक आहे, मात्र बाटली भूत यावर गीतेंचे रडगाणे सुरू आहे। अहो, लोकसभेच्या निवडणुकीत लोकांच्या विकास कामावर चर्चा केली पाहिजे, याकडे लक्ष न देता आमच्यावर टीका केली जात आहे। या अनंत गीते यांनी मतदारसंघात फुटक्या कवडीचे एक काम केलेले दाखवा, असंही तटकरे यांनी म्हटले। लोकांच्या कामासाठी संधी मिळत असते, त्यावेळी आपण त्या संधीचे सोने करायचे असते। भरत शेठ, आपण पोलादपूर पितळवाडीमध्ये माझ्या प्रचाराची सुरुवात केलात। तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, कायम तुमचा ऋणी राहील, असं यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितलं। आमदार भरत शेठ, तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आला आहात। विधानसभेवर लाखोंच्या फरकाने निवडून याल्यात शंका नाही, असं सांगतानाच केंद्र सरकारने व राज्य सरकारने अनेक योजना आणल्या आहेत। त्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे। अदिती तटकरे महिलांच्या योजना योग्य पद्धतीने राबवत आहेत। रायगड येथे शिवसृष्टी उभी करायची आहे, यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून जे सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन देतानाच या निवडणुकीत आता घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला मतदान करायचे आहे आणि पुढील विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणावर बटन दाबून भरत गोगावले यांना मोठ्या फरकाने विजयी करायचे आहे, असं आवाहनही यावेळी तटकरे यांनी केले। ते पुढे म्हणाले की मी सभ्यता बाळगतो याचा अर्थ मी कमकुवत आहे असं कोणी समजू नये। चुकीचे बोलून बोट दाखवण्याचा प्रयत्न झाला तर ते खपवून घेतले जाणार नाही, ही टीकाकारांनी लक्षात ठेवावे। महायुतीचा उमेदवार म्हणून मला 18व्या लोकसभेत निवडून द्या। पुढील 5 वर्षे तुमची सेवा करण्याची संधी सोडणार नाही, असा शब्द यावेळी सुनील तटकरे यांनी दिला आहे। आमदार भरत गोगावले काय म्हणाले? 6 वेळा खासदार आणि 2 वेळा मंत्री राहूनही अनंत गीते यांनी कधी मतदारसंघात विकास कामे केली नाहीत किंवा सुशोभीकरणाची ऐतिहासिक कामे केली नाहीत, असा थेट हल्लाबोल भरत गोगावले यांनी केला। झाडाच्या सावलीखाली बसतो त्या झाडाला आणि जो मतदान करतो त्या मतदाराला कधी विसरायचे नसते, असा सल्लाही भरत गोगावले यांनी दिला आहे। रायगडच्या पुण्य आणि पावनभूमीतून सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे, असं आवाहनही भरत गोगावले यांनी केले। या सभेला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।